लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। अवैध वाळू उपसा बंद करावा म्हणून जनजागृती केल्यामुळे मारहाण, तिघांना 7 जणांची मारहाण, गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल। गंगाखेडच्या धारवड लगत असलेल्या गोदावरी नदीत वाळू उपसा होत असल्याने हा वाळू उपसा बंद व्हावा म्हणून फिर्यादी निवृत्ती चोरघडे यांनी गावात जनजागृती केली। तसेच ग्रामस्थांनी तहसीलदार यांना अवैध वाळू उपसा थांबवण्यात यावा म्हणून निवेदन दिलं। याचा राग मनात धरून सय्यद सलमान सय्यद युनुस राहणार धारखेड याच्यासह इतर 6 जणांनी तिघांना लाकडाने आणि दगडाने मारहाण केल्याची घटना दिनांक 24 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास धारखेड पुलावर घडली। फिर्यादी निवृत्ती चोरघडे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून 7 जणांवर दिनांक 25 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादी निवृत्ती चोरघडे राहणार धारखेड यांनी दिलेल्या जबाबात नमूद केलं की गावातील सय्यद सलमान सय्यद युनुस हा गोदावरी नदीतील अवैध वाळू उपसा करत असल्याने लगतच्या शेतीचे नुकसान होत होते। हा वाळू उपसा बंद करण्यासाठी गावात जनजागृती केली व ग्रामस्थांनी तहसीलदार यांना वाळू उपसा बंद करण्यासाठी निवेदन दिलं। याचा राग मनात धरून सय्यद सलमान सय्यद युनुस हा स्कॉर्पिओ वाहनात असलेल्या लाकडाने धारखेड पुलावर असताना मारहाण केली। वाचवा मला वाचवा म्हणून जोराने ओरडल्याने भांडण सोडवण्यास येत असलेल्या लोकांना दगडफेक करून मारहाण केली। यात माझ्यासह कृष्णा बोबडे, विठ्ठल बोबडे जखमी झाले। निवृत्ती चोरघडे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सय्यद सलमान सय्यद युनुस, सय्यद सुलतान सय्यद युनुस, बाबुन्या, अखिल नूर सय्यद व इतर 3 अशा 7 जणांवर मारहाणीचा गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.